नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिली होती त्या सर्वांकरिता अतिशय आनंदाची बातमी आहे. याचं कारण असं की आज महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेची जी आहे फायनल आन्सर की पब्लिश झालेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्याचा निकाल देखील काय होणार आहे आपल्या समोर येणार आहे. हा निकाल येणाऱ्या 17 तारखेच्या अगोदरच जाहीर होणार आहे. परंतु त्या अगोदरच तुमच्यासाठी फायनल आन्सर की ही आलेली आहे. जर आपणा सर्वांना आपला निकाल बघायचा असेल तर त्यासाठी तुम्ही तुमची फायनल आन्सर की डाउनलोड करून तुमचा निकाल बघू शकता की तुम्ही त्यामध्ये किती गुण मिळवलेले आहेत अँड वेदर यू आर गोइंग टू क्वालिफाय इट ऑर नॉट हे तुम्ही आजच चेक करू शकता निकाल लागण्यापूर्वी. चला तर मग जाणून घेऊया आज ही आपण आन्सर की कशी डाउनलोड करायची. यासाठी तुम्हाला यायचं आहे बघा महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा mahatet.in वेबसाईटला तुम्हाला काय करायचंय, ओपन करायचंय. गुगलवर आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी ती वेबसाईट टाकून द्यायची. त्यानंतर बघा तुमच्या समोर ही जी विंडो आहे ती ओपन होणार आहे. यामध्ये बघा उमेदवाराची नवीन नोंदणी, उमेदवाराचे लॉग इन, युजर नेम, पासवर्ड, हेल्पलाईन हे डाव्या बाजूला दिलेलं आहे आणि इकडे उजव्या बाजूला महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत आणि मध्ये महत्वाच्या घडामोडी दिलेल्या आहेत आणि मोबाईलवर देखील तुम्ही ही डाउनलोड करून घेऊ शकता. मित्रांनो बघा, आता सेंटरला त्या ठिकाणी महाटीईटी प्रसिद्धी निवेदन पेपर 1 व पेपर 2 अंतिम उत्तर सूची हे न्यू टॅब त्या ठिकाणी ओपन झालेला आहे. तुम्ही त्याला क्लिक केलं तर तुमच्या समोर या ठिकाणी अशा प्रकारची एक नोटीस येणार आहे. मित्रांनो बघा, यामध्ये काय सांगितलेलं आहे, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 परीक्षा दिनांक 23 नोव्हेंबर 2025 अंतिम उत्तर सूची. बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतिम उत्तर सूची 19/12/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 व 2 च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराच्या बाबत त्रुटी, आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे दिनांक 27/12/2025 च्या अखेरपर्यंत पाठवण्याबाबत अशी एक सूचना आली होती आणि 19/12/2000 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे हे आपल्याला हे कळवलेलं होतं. परंतु आता मात्र काय की विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात येत आहे. म्हणजे यावर जे काही विषय तज्ज्ञ आहेत त्या आक्षेपांवर त्यांनी काय केलेलं आहे, अभिप्राय घेतलेले आहेत आणि सगळ्या विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊनच मग फायनल आन्सर की पब्लिश करण्यात येत आहे. आता ही आन्सर की तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. ते आपण या व्हिडिओमध्ये कसे डाउनलोड करायची हे मी तुम्हाला सांगणारच आहे. पहा, आता याच्यात पुढे काय सांगितलं की अंतिम उत्तर सूचीच्या बाबतीत कोणतेही निवेदन किंवा आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत. म्हणजे ही जी फायनल आन्सर की आहे याच्या अगेन्स्ट मध्ये आता कोणाला कुठलीच तक्रार किंवा आक्षेप नोंदवता येणार नाहीये. मित्रांनो बघा, या अंतिम उत्तर सूचीनुसार महाटीईटी 2025 परीक्षेचा जो निकाल आहे यथावकाश परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असं या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. दिनांक 12 जानेवारी 2026 हे पत्र आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता अनुराधा ओक, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांची या ठिकाणी सिग्नेचर आहे. तर ही होती महत्वाची सूचना. आता तुम्हाला जर आन्सर की डाउनलोड करायची आहे तुम्ही बघा या ठिकाणी येऊ शकता आणि इथे आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, महाटेट प्रसिद्धी निवेदन अंतरिम उत्तर सूचीच्या संदर्भात त्या ठिकाणी प्रसिद्धी निवेदन आहे आणि अंतिम उत्तर सूचीच्या संदर्भात प्रसिद्धी निवेदन आहे. तुम्हाला जर तुमची ही डाउनलोड करायची आहे आन्सर की तर त्यासाठी तुम्हाला हे बघा इथे राईट साईडला उत्तर सूची म्हणून छोटंसं एक काय आहे टॅब आहे. त्याच्यामध्ये जर क्लिक केलं तर तुमच्या समोर अंतरिम उत्तर सूची आणि अंतिम उत्तर सूची. अंतरिम उत्तर सूची तर ऑलरेडी तुम्ही बघितलेलीच आहे. ते अंतिम उत्तर सूचीला तुम्ही जर क्लिक केलं तर तुमच्या समोर 1ली ते 5वी, 6वी ते 8वी आणि 6वी ते 8वी असे 3 कॉलम झालेले आहेत. पेपर 1 1ली ते 5वी सर्वांना सारखाच आहे. पेपर 1 मध्ये मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, उर्दू माध्यम, हिंदी माध्यम, बंगाली माध्यम, कन्नड माध्यम, तेलुगू माध्यम, गुजराती माध्यम अशा 3 आणि 3, 6 आणि 2, 8 माध्यमाचे आन्सर की तिथे दिलेले आहेत. तुमचं जे परीक्षेचं माध्यम होतं त्याला जर तुम्ही क्लिक केलं तर ते ओपन होणार आहे. उदाहरणार्थ आपण मराठी माध्यमाला जर क्लिक केलं तर ही मराठी माध्यमाची पेपर
1 ची आन्सर की आहे आणि याच्यामध्येच 4ही सेट दिलेले आहेत. पहा, पेपर 1 हा सगळ्यांनाच कॉमन असतो, पण त्याच्यात सेट वेगळे असतात. प्रश्नपत्रिकेचे जे सेट आहेत ABCD, तुमचा जो सेट आहे तो तुम्हाला इथे बघायचा आहे आणि त्याचे आन्सर या ठिकाणी दिलेले आहेत. हे एकूण किती प्रश्न असतील तर बघा, 150 प्रश्नांची परीक्षा होती. या ठिकाणी 150 प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांच्या समोर ABCD अशा कोडनुसार त्यांची आन्सर की दिलेली आहे मित्रांनो. बघा, तुम्ही जर मागे गेले तर पेपर 2 ची आन्सर की तुम्हाला दिसणार आहे 6वी ते 8वी, पण गणित विज्ञानचे आहेत मध्यभागी. गणित विज्ञानमध्ये ज्यांनी मॅथ सायन्स घेऊन पेपर 2 दिला होता त्यांच्यासाठी मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम आणि इतर माध्यमांची आन्सर की इथे दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्राची निवड केली होती तर त्यांच्यासाठी इथे मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, या ठिकाणी बघा इथे मराठी माध्यमला आपण ओपन केलं तर पेपर 2 ची 4ही कोडची आन्सर की तुमच्या समोर दिसून येत आहे मित्रांनो. तर अशाच प्रकारे तुम्ही या इथे गणित विज्ञानमध्ये इतर माध्यमावरही जरी क्लिक केलं तर समजा उर्दू माध्यमाची बघायची तर तुम्हाला उर्दू माध्यमाचे 6 ते 8च्या पेपर ABCD जे काही कोड असतील तुमचे संच कोड, त्याच्यानुसार तुम्ही आपले आन्सर चेक करून घ्या आणि लगेच आजच तुम्हाला तुमचा निकाल जो की येत्या 3-4 दिवसामध्ये तुमच्या समोर येणार आहे तर तुम्ही आजच पाहू शकता आणि तुम्हाला कळून जाईल की तुम्ही क्वालिफाय झालेले आहात. तरी तुमच्यासाठी एक महत्त्वाची जी सूचना होती ती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. जर तुम्हाला व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर तुम्ही याला लाईक करू शकता मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीच्या संदर्भातील शिक्षक पात्रता परीक्षा किंवा CTET अशा सर्व महत्त्वाच्या जे टॉपिक्स आहेत त्याच्या अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण जे काही मार्गदर्शन आहे ते चॅनलच्या माध्यमातून मिळत जाईल मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर पुन्हा एक विनंती आहे, जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच मित्रांनो.